हे संवाद न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच चोपडा शहरात पोलिसांनी देह व्यापाराविरोधात मोठी कारवाई करत कथित वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकून 5 महिलांची सुटका केली आहे। या प्रकरणी 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागील भागात तहसील कार्यालयाकडून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या काही झोपड्यांमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे चोपडा शहर पोलिसांनी 29 मे रोजी सायंकाळी 6:40 संबंधित ठिकाणी छापा टाकला। कारवाई दरम्यान पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली। सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये राजस्थान, नेपाळ आणि मध्य प्रदेश येथील महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी शिल्याराम लामा, पूजा टेकेराम बागुल यांच्यासह 11 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। छाप्यादरम्यान घटनास्थळावरून रोख रक्कम आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले। प्राथमिक तपासात आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर व्यवसाय विरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। प्रतिनिधी हेमकांत गायकवाड, चोपडा।